जनाबाईनं हाक मारलेली आहे. भगवंताची सेज आरती झाल्यानंतर भगवान विटेवरून निघालेले आहेत, जनाईच्या कुटियामध्ये आलेले आहेत आणि जनाईला नामदेवराय दळू लागतात. दळण सगळं संपलं महाराज. पहाटे काकड्याची वेळ झालेली आहे आणि भगवंतानं मंदिराकडे जाण्याकरता तयारी चालवली असताना अचानक भगवंताने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार जनाईच्या गळ्यात टाकला आणि भगवान निघून गेले. काही क्षणात भगवान परमात्मा मंदिरामध्ये गेल्यानंतर पुजारी भगवंताची पूजा करण्याकरता आले तर गळ्यामध्ये नवरत्नाचा हार नाही, चोरी झाली. आणि तो आरोप जनाबाईवर आलेला आहे. जनाबाईवर हार चोरण्याचा आरोप आलेला आहे आणि समस्त बडवे समाजानं पुजाऱ्यानं जनाबाईवर सुळावर देण्याची शिक्षा त्या ठिकाणी फरमावलेली आहे. सुळावर म्हणजे फासावर. संबंध पंढरपूर मध्ये जनाबाईची धिंड काढलेली आहे. नामदेवराय कोपऱ्यामध्ये बसून हुसकाबुसकी रडतात. नाही हो, नाही हो, माझी जना तशी नाही हो, नाही हो, माझी जना तशी. आणि नामदेवरायावर भयंकर संकट ओढवलेलं आहे. अति दुःख नामदेवरायाला झालेलं आहे. जनाबाईची धिंड पंढरपुरामध्ये काढलेली आहे आणि सुळावर देण्याची वेळ आलेली आहे. चंद्रभागेमध्ये सुळ त्या ठिकाणी असणारा तयार केलेला आहे आणि त्या सुळाच्या जवळ जनाबाईला आणलेला आहे. अथांग जनसमुदाय पाहू लागलेला आहे. आता जनाबाईला सुळावर द्यायचंय. यावेळी सूळ तयार झालेला आहे आणि जनाईला सुळावर द्यायचं. यावेळी जनाबाईला विचारलं, तुझी अंतिम इच्छा काय? सूळ म्हणजे फाशी आताच्या भाषेत. ज्याला फाशी दिल्या जाते ना त्याला अंतिम इच्छा विचारल्या जाते. जनाईला अंतिम इच्छा विचारली, काय तुझी अंतिम इच्छा आहे? जनाबाई सांगते, ज्या पांडुरंगामुळे मला सुळावर जाण्याची वेळ आली, फासावर लटकण्याची वेळ आली, त्या पांडुरंगाचं मला दर्शन करू द्या. जनाईच्या दोन्ही हाताला धरलेला आहे, पांडुरंगाच्या मंदिरात आणलेला आहे. अंगणामध्ये जनाबाई उभा राहिलेली आहे आणि काय म्हणतात भगवंताला जनाई, अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली उभी राहो अंगणी, शिव्या घाली दासी जनी. जनाबाई अंगणात उभ्या राहिल्या, भगवंताला शिव्या घालू लागल्या आणि भगवंताला जनाबाई म्हणतात, पांडुरंगा अरे तुझ्या दरबारात न्याय राहिलेला नाही, तुझा दरबार त्या ठिकाणी धुंद झालेला आहे. धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई म्हणतात, पांडुरंगा तुझ्या दरबारात न्याय व्यवस्था संपलेली आहे. एक असंच भावगीत होतं बघा पहिल्याने, ते रेडिओवर लागायचं. लहरी राजा प्रजांधाळी आधांतरी दरबार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. जनाबाई म्हणतात, पांडुरंगा तुझी न्याय व्यवस्था सगळी संपलेली आहे. काय न्याय व्यवस्था होती या देशाची, या भूमीची काय न्याय व्यवस्था होती महाराज? ज्यानं अपराध केला तक्षणी त्याचं धडा वेगळं शिर केल्या जात होतं. 350 वर्षापूर्वी ज्यानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची काय न्याय व्यवस्था होती महाराज? एका सरदारानं येऊन सांगितलं की आपल्या शंभू राजानं
एक मुलगी आणली म्हणे पळून. छत्रपती शिवाजी राजांना सहन झालं नाही. त्यांनी सरदाराला बोलवलं. कुठे आहे शंभू? संभाजी महाराज कुठे आहे? संभाजी महाराजांना बोलवलंय. राजे बोलतात, संभाजी जी आज्ञा सरकार. आम्ही ऐकतो ते खरं आहे का? काय म्हणे? तुम्ही सरदाराची मुलगी पळून आणली. संभाजी महाराज सांगतात, बाबा संभाजी राजे खाली वाकलेले, हे खोट आहे, हे माझ्याकडून घडलेलं नाही. यावेळी शिवाजी महाराजांना खोट वाटतंय. संभाजी राजाच्या हातात तलवार घेतली, मानेवर टाकणार. एवढ्याच वेळात आऊसाहेबांना सांगितलं, राजे हे रक्त शिवाजीचं आहे, कदापिही असं होणार नाही. अरे ज्या स्वतःच्या मुलाच्या करता, मुलाच्या खांद्यावरती जो तलवार टाकतोय, ही न्याय व्यवस्था महाराष्ट्राची होती. विठाला 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 विठाला. जनाबाईच्या बाबतीत जनाबाई पांडुरंगाला म्हणतात, तुझी न्याय व्यवस्था बिघडली. किती बिघडली? धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, तुझा दरबार. हा, धुंद झाला तुझा दरबार, हे तुझा दरबार.